विद्यार्थी मित्रांनो, सम व विषम संख्या या घटकावर आधारित बरेच प्रश्न परीक्षेला विचारले जात असतात. सुरुवातीचा आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये पहा, 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती? आता 43 ही संख्येचा विचार जर आपण व्यवस्थित केला तर 43 ही विषम संख्या आहे. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली दिलेली संख्या ही कोणत्या प्रकारची आहे, तर ती विषम आहे. आपण या ठिकाणी लिहून घेऊया विषम संख्या. आता त्यानंतरचा पुढचा या प्रश्नामधला महत्त्वाचा घटक असतो, नंतरची विचारली की मागची विचारली, मागची किंवा पूर्वीची, असं प्रश्नामध्ये विचारलं जातं. अशा वेळेस तुम्हाला जर नंतरची विचारली असेल तर आपल्याला झालेल्या गणितामध्ये बेरीज करायची आहे पुढं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर क्रमाने येणारी 8वी. आता पुढचा अंक महत्त्वाचा नाही, पुढं काय आपल्याला विचारलंय हे महत्त्वाचं आहे. पुढं जर आपल्याला विषम संख्या विचारली असेल, आता पहा या ठिकाणी ज्या 8 दिसत आहेत ते कसे आहेत, सम अंक आहेत, परंतु आपल्याला त्यांनी काढायला सांगितलेली आहे पुढची विषम संख्या. मग आपण या ठिकाणी विषम लिहून घेऊया. म्हणजेच पहा, आता आपल्याकडे सुरुवातीला विषम संख्या दिली होती, पुढं विषम संख्या काढायला सांगितलेली आहे. म्हणजे जर इकडं आणि इकडं सम सम किंवा विषम विषम असं जर आलं तर काय करायचंय पहा. तर आता किती नंबरची संख्या काढायला सांगितलेली आहे, 8. मग ती संख्या अशी इथं लिहून घ्या. 8ला तिची डबल करायची, म्हणजे तिला 2 ने गुणायचं. 8 2 किती होतील, तर ते 16 होतील. बरोबर. जर इथं विषम जर आले तर हे 16 जसेला तसे. आता सुरुवातीला आपण पहिली संख्या लिहून घेऊया 43 या ठिकाणी, आणि नंतरची जी संख्या आलेली आहे ती आहे 16. ती याच्यामध्ये काय करायची, मिळवायची. आता मिळवत असताना बघा, 6 आणि 3 9 होतात, 4 आणि 1 5 होतात. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 59. अशाच प्रकारचा आपण आणखी काही उदाहरणाचा सराव करू शकतो. पहा, आता या ठिकाणी समजा मी 44 अशी संख्या घेतलेली आहे. आता 44 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या पाहायची आपल्याला. पहा, आता पहिलं उदाहरण झालेलं आहे आपलं, हे पहिलं उदाहरण होतं आपलं. आता दुसरं उदाहरण पाहूयात आपण. दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा, 44 नंतर 44 ही संख्या कशी आहे, आता सम आहे. बरोबर. नंतरची विचारली, त्यामुळे या व्यवहारात आपल्याला काय करावं लागेल, बेरीजच करावं लागेल. क्रमाने येणारी 8वी पण कोणती संख्या, विषम संख्या. पहा, आता या ठिकाणी आता एका ठिकाणी पहा, एका ठिकाणी सम आलंय आणि एका ठिकाणी विषम आलंय, म्हणजेच विरुद्ध झालंय आता या ठिकाणी. मग अशा वेळेस काय करायचंय पहा. अशा वेळेस या 8ची आता आपण डबल करून घेऊ. सुरुवातीला 8 गुणिले 2 बरोबर किती होतात, ते 16. पण जर इकडं सम आणि इकडं विषम आला असेल, म्हणजे वेगवेगळं जर आलं असेल, तर सुरुवातीला या डबलमधून 1 या ठिकाणी वजा करून घ्या. 16 मधून 1 गेल्यानंतर खाली राहतात 15. आता हे 15 आपल्याला सुरुवातीच्या संख्येमध्ये मिळवायचे आहेत. मग या ठिकाणी किती आहेत, 44, आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे 15 मिळवायचे आहेत. मग बघा, हे 15 आपण त्याच्यात मिळवून घेऊ. 5 आणि 4 किती होतील, 9, आणि 4 आणि 1 किती होईल, 5. संख्या किती तयार झाली, 59. आता योगायोगाने आपल्याला 59 दोन्ही ठिकाणी उत्तर आले आहे. आपण आणखी एक नंबर घेऊन पाहूया. या ठिकाणी आपण संख्या घेऊ समजा 55. 55 नंतर क्रमाने येणारी 12वी विषम संख्या पाहायची आता आपल्याला. पहा, 12 ही कशी संख्या आहे, सम आहे, पण काढायला काय सांगितलं आपल्याला, विषम. आता आपण हे तिसरं उदाहरण या ठिकाणी पाहूयात. आता समजा आपण एक दुसरं उदाहरण मी या ठिकाणी खोडतो. आता तिसरं उदाहरण पाहूया. 55 ही संख्या कशी आहे बघा. 55 ही संख्या कशी आहे, तर ही विषम संख्या आहे. सुरुवातीची संख्या कशी आहे, विषम आहे. मग नंतरची जी संख्या आहे, आता नंतर विचारलं त्यामुळे इथं प्लसचं चिन्ह टाकलं आपण. नंतरची संख्या 12वी विचारलेली आहे, पण कोणती, विषम. म्हणजेच या ठिकाणी विषम आलं पहा, सारखंच. आता आपल्याला काय करावं लागेल, सरळ या 12ची डबल करून घ्या. बघा, 12 गुणिले 2 बरोबर किती होईल, तर 24. पहा किती झाले, 24. आता हे 24 सरळ आपल्याला घेऊन यायचे, त्याच्यात 1 वजा करण्याची गरज नाही, कारण इथंही विषम आहे, इथंही विषम आहे. मग सरळ हे 24 उचलायचे आणि या 55 मध्ये ते मिळवायचे. 5 आणि 4 9, आणि 5 आणि 2 7. 79 आपलं उत्तर असेल. अशा प्रकारे तुम्ही या उदाहरणांचा सराव जास्तीत जास्त करायचा आहे, तरच तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतील. धन्यवाद.